नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजतायत आणि आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे। ती ताजी घडामोड घेऊन आम्ही आपल्यापर्यंत या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आलेलो आहोत। धर्मस्वातंत्र्य विधेयक हे महायुतीनं मांडलं आणि त्या निमित्तानं मवियामध्ये दुफळी माजली। धर्मस्वातंत्र्य विधेयकाच्या बाबत मवियात एकवाक्यता नाही हे उघड झालंय, कारण महायुतीच्या विधेयकाला ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे। बळजबरी, फसवणूक इत्यादीद्वारे बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण करण्याकरता हे विधेयक आहे। त्यामुळे कोणी धर्मांतर करू नये याकरता हे विधेयक नाही, तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमातून होणारं धर्मांतर हे त्यापासून नागरिकांचं रक्षण झालं पाहिजे याकरता हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। आणि धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे एका धर्मातनं दुसऱ्या धर्मात नेण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे प्रतिबंधित करतं। आता याच्यामध्ये व्याख्या देखील अतिशय स्पष्ट केलेल्या आहेत। प्रतिबंधित काय आहे? प्रतिबंधित आहे कुठल्या पद्धतीनं धर्मांतर होतं, तर ज्याच्यामध्ये आमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल, गैरवाजवी प्रभाव असेल, अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेलं आहे। या पद्धतीनं केलेलं कुठलंही धर्मांतरण हेच फक्त या ठिकाणी बेकायदा धर्मांतरण होणार आहे। या कायद्यातल्या तरतुदीचं जर उल्लंघन करून त्या ठिकाणी एखाद्याचं धर्मांतरण केलं असेल, तर धर्मांतरण करणारा व्यक्ती किंवा संस्था हे ज्या पद्धतीनं ते इन्व्हॉल्व असतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षेस पात्र असतील आणि अशा पद्धतीनं झालेलं धर्मांतरण हे नल अँड वॉइड होईल। हे धर्मांतरण झालेलं नाही अशा पद्धतीनं शून्यवत व निरर्थक असं त्या ठिकाणी होईल।